शुभ सकाळ सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज येणार आहेत घरी पाहुणे, त्याच्यामुळे मग जरा स्वयंपाक सकाळी लवकरच आवरायला घेतला आहे। आणि तनिष पण लवकर 7 वाजता उठून आज 8 वाजता करेक्ट अभ्यासाला बसला आहे, कारण त्याची ओरल चालू झाले आणि ओपन बुक टेस्ट आता एक्झाम त्याचे चालू होणार आहेत। त्याच्यामुळे तो जरा आता त्याला बोली 15 दिवस लवकर उठ आणि अभ्यास करायला बस। तनिष इकडे हाय का ना, तनिषचा चालला अभ्यास आणि मी करते स्वयंपाक, तुम्हाला दाखवते। तो वरण भात लावलं आहे कुकरला, वरण भात झालं आहे जवळजवळ, वरण तर रेडी आपलं। आता फक्त राहिलं आहे, आता पनीर इकडे कापून ठेवलेत मी आणि पीठ मळून ठेवलं आहे, भिजून ठेवलं आहे पीठ। आणि आता करायची भाजीची तयारी, ती करते। स्वयंपाक पटपट करून घेते कारण येणार आहेत पुण्यावरून पाहुणे। तुम्हाला दाखवेल मी कोणते पाहुणे आहेत आमच्याकडे आज। मी पण आता रेडी झाले आहे आणि आता स्वयंपाक पण रेडी झाला आहे आपला। हे बघा, इथे बनवले पनीरची भाजी बघा, आणि इथे बनवले कोबीची भाजी, चपाती, वरण भात, वरण आणि त्याच्यात आहे भात। उघडून दाखवते आता भात पण, इथं वाटेल बनवलं आहे की नाही। आता येणार आहेत पाहुणे, त्याच्यामुळे स्वयंपाक लवकर आता 10 वाजताच बनवून घेतलं। थोडं काम आहे आणि तनिषचा पण अभ्यास घ्यायला लागतो, त्याच्यामुळे जरा लवकरच आवरला। गरमी पण वाढली, मग ते 10च्या नंतर असं किचनमध्ये खूप गरम होतं। आणि आता चालले थोडं काम आहे ते बघते, आणि त्याच्यानंतर मग सोनूला स्कूलमधून आणायचं। रोजचं रुटीन तेच आहे माझं, स्कूलमधून आणायचं, याला स्कूलला सोडायचं, मग दुपारचं थोडं आवरायचं, त्याच्यानंतर मग क्लासला सोडायचं, त्याला क्लासवरून आणायचं, तिला क्लासवरून आणायचं, तेच माझं चालू असतं पूर्ण दिवस। चला आता भेटूया आपण। त्यांचा माल आलेला आहे, तो मला काढून ठेवायला सांगितलं आहे सध्या पॅक करून, कारण त्यांना लगेच आल्यानंतर लगेच निघायचं ऑर्डरला, मग लगेच तिथे काढून ठेवलं। काउंट करून वेगवेगळे काढायचे असतात ना, तर त्यांचे आज ऑरेंज कलरचा माल मागवला आहे, तिथे काढायचं। गाडी का 100 बाकीचे आता हे काउंट करून ठेवून द्यायचे, कारण हे लगेच संध्याकाळी आहे, त्यामुळे हा आजचा माल आहे आमचा। चला भेटूया आपण थोड्याच वेळात। आले पुण्याचे पाहुणे आमचे, ते माझ्या मिस्टरांचे भाऊ आहेत, माझे दीर आहेत। आज आमच्याकडे आलेली आहे आंटी आणि अंकल आलेत, पप्पांबरोबर गेलेत ऑर्डरला। ते माझ्या पप्पांना बघायला आले आणि ते मला पण आणि मुलांना पण भेटायला आले। आम्हाला भेटून आता भाऊ गेलेत ना ऑर्डरला, मग ते आले की ते 2 जण आले पप्पांना भेटायला। आता मम्मीने घेतलेले आहेत मोदक बनवायला, आज संकष्टी चतुर्थी आहे म्हणून, तर मी आता मम्मीला आता मम्मीला मदत करणार आहे। काय काय घेतलं दाखव, मी पहिले पीठ घेते, 2 मिनिटं। तांदळाचं पीठ आणि गूळ, खसखस, वेलची, इथे वेलचीची पूड केली, आणि हे नारळ एवढंच घ्यायचं, आणि साजूक तूप घ्यायचंय, साजूक तूप काढायचंय। आता मोदक बनवते, ठीक आहे। इथे सगळं मी मोदकांसाठी साहित्य घेतलं होतं मोदक बनवण्यासाठी। इथे मी कढई गरम करायला ठेवली होती, त्यात 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं होतं, आणि त्यानंतर त्यात थोडी खसखस घातली, आणि खसखस चांगली परतून त्याच्यामध्ये नारळ जो आपण किसून ठेवला होता तो घातला होता, आणि तो चांगला परतून घेतला। त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घातलं, ते गूळ पण चांगलं परतून घेतलं, आणि थोडी विलायची पावडर घातली। ते चांगलं एकजीव करून त्यानंतर ते बारीक गॅस करून ठेवायचं, आणि लगेच पाणी एक साईडला एका छोट्या कढईमध्ये गरम करायला ठेवलं। त्याला चांगली उकळ आल्यावरती त्यात तांदळाचं पीठ घातलं, आणि पिठाला चांगली उकड काढून घेतली, कारण उकळत्या पाण्यात चांगली उकड काढली ना तर मोदक छान होतात। मोदक बनवण्यासाठी मेन पिठाची उकड चांगली पाहिजे। आता इथे मम्मीने बनवायला घेतलेले सारण आता इथे झालंय ना, पिठाला उकड घेतले। आता थोड्या वेळ सोनू पण बनवते माझे मोदक, नाही का सोनू? सोनूचे पण मोदक छान होतात। झाले आता उकड घेऊन आपली काढायची। आता इथे मम्मी मोदकाचं पीठ मळते, म्हणजे ऑलमोस्ट मळून झालंय, सारण आपलं रेडी झालेलं आहे, हे बघा।
आज चतुर्थी आहे ना म्हणून गोड मोदक बनवायला घेतले. आणि आम्ही खूप दिवस झाले काहीच बनवलं नाही घरामध्ये, तर मग मुलांना पण खायचे होते, कारण होळीला पण पोळ्या बनवल्या नाही आम्ही, आणि मुलांना पण मग मोदक खायचे तर बनवूया असं, त्याच्यामुळे बनवायला घेतले. मोदकाचं पीठ आहे ना असं छानपैकी मऊ एकदम गरम गरम मळायचं, नाही तर ना त्याच्यात गुठळी होऊन जाते. असं मऊसूत पीठ झालं पाहिजे. चलो पुढे आणून दाखव ना. हे बघा असं मऊ पीठ झालं पाहिजे, आणि त्याला ना थोडं तूप लावायचं, आपलं साधं तूप लावायचं थोडंसं पिठाला. मग त्याच्यामुळे ना मोदक चांगले होतात आणि पारी फुटत नाही. पारी म्हणजे काय ग? मोदकांची ग, मोदकांचं जे आपण सारण भरतो ना त्याचं ते गोल नाही का करतो असं वाटीसारखं छोटं, त्याला पारी बोलतात मोदकांची. मग ते चांगलं होतं. आणि नारळी शेंगा पण करतो. नारळी शेंगा म्हणजे शिंगोळ्या बोलतात कोण कोण, आपण नारळी शेंगा बोलतो. वगैरे झाले आता रेडी आपलं पीठ. आता इथे आंटी आणि मम्मी बसलेत मोदक बनवायला. बोल ना, मोदक खायला या आमच्याकडे. मोदक खायला या आमच्याकडे. आज संकष्टी चतुर्थी स्पेशल मोदक. आणि काय ग? वरण भात, भाजी, चपाती. भाजी चपाती. दुपारचं जेवण आहे आपलं, कारण का आंटीचा उपवास होता, मला माहिती नव्हतं. आणि मी जेवण केलं तर अंकल आणि पुण्याचे आपले बाबू काका आलेत ना, ते जेवले फक्त दोघं जण. मग जेवण तसंच आहे. तर मग आता काय आंटीला बोलली जेवून जा, तर आंटी बोलते नको मला उपवास सोडायचे, घरी उपवास आहे ना. मग आता मोदकच बनवते, बाकी काय नाही. ठीक आहे. त्यामुळे मोदकच बनवायला. अच्छा ठीक आहे चल. इथं आपले मोदक रेडी झाले होते, आणि त्यानंतर मी त्याला वाफेसाठी ठेवत होती. तर मी वाफेला मोदक ठेवताना ना एक कापड ठेवते, कारण का आता पहिले केळीचं पान मिळायचं आणि आता मिळत नाही उन्हाळ्यामध्ये. पावसाळा वगैरे असला की मिळतो, आणि मग त्याच्यामध्ये कसं मग कापडाला चांगली वाफ येते आणि मोदक पण आतून चांगले शिजून निघतात. हे बघा आता मी मोदक बनवले. या सर्वांनी आमच्याकडे चतुर्थी स्पेशल मोदक खायला होती ना, तर तिला पप्पांना बघायला आली होती, कारण तिला हॉस्पिटलला जायला नाही मिळालं. मग ती घरी सोडल्यावर भेटायला आली. तिच्याबरोबर मी पण जाऊन थोडी भेटून आली पप्पांना. आणि त्यानंतर आज तर काही स्वयंपाक केला नाही दुपारचं, कारण भरपूर केलेलं होतं आणि हे लोक, तिचा उपवास होता आणि ते मला माहीतच नव्हतं. आणि हे दोघं धीर जेवले, पण ती काही जेवली नाही, आणि त्याच्यामुळे स्वयंपाक उरलाय. आता थोडं थोडं तेच खाणं, आणि मोदक पण केले, आणि त्याच्यामुळे मुलांनी मोदक वगैरे खाल्ले, तर त्यांना काही जेवायला जास्त नको आहे. मग आता आम्ही आहे तेच दुपारचं थोडं आज खातोय. आजचा ब्लॉग इथे एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.